हे बघ बेटा, आपल्या आईला सांगायचं असतं, आपली आई ही दुसरी मैत्रीण असते. सांग बघू मला काय झालंय. दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रेम झालंय. वा बेटा वा, वा बेटा, मस्त काम केलंस बेटा. हा, मला वाटलं गोव्याला जाऊ का विचारशील, पण नाही. मला दुसऱ्या मुलाशी प्रेम झालंय, ते पण दुसऱ्या जातीच्या. हा, काय तोंड दाखवायचं आता मी नातेवाईकांना, काय बोलू मी. हा, लग्न करते माझी मुलगी पण दुसऱ्या जातीच्या मुलाशी करते. काही नाक राहील मला. तुझे बाबा असे जायचे ग कामाला. हा, आता तू दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करते तर असे जावं लागेल त्यांना. खरं सांग बेटा, खरं सांग, आजपर्यंत काय मी अपेक्षा केली ग तुझ्याकडे. पण एक अपेक्षा होती आमची की आपल्या जातीच्या मुलाशी लग्न करशील ग, पण ते पण तुला केलं. अगर तुमची शादी नाही करूंगी तो मैं मर जाऊंगी. हा, मर जाऊंगी. आणि आपल्या आईने आपल्याला 9 महिने पोटामध्ये वाढवलं, तिचं काय ग. केलं सोनूने लव्ह मॅरेज. इथल्या कानाचं इथल्या कानाला ना खबर पडलं. हा, पण आपल्या जातीतलं केलं म्हणून आज तिचा मान ठेवतात सगळे. आजपर्यंत आपल्या कुटुंबात कुठल्याच मुलीने असं वेगळ्या जातीत लग्न नाही केलं ग. पण एवढं लक्षात ठेव, आपले घरचे जो मुलगा बघतात ना त्याच्यासोबतच मुलगी सुखी राहते. तू बघशील ना पचतावशील, तू लई पचतावशील. तुला आठवेल तेव्हा आई काय बोलले. मी प्रेमाने समजावते, अजून पण तुझ्याकडे चान्स आहे, अजून पण चान्स आहे. लई भारी भारी पोरं आहेत बेटा आपल्या खानदानात, लई भारी भारी पोरं आहेत, आपल्या जातीची पण आहेत. बघ मी ढोंगात लात घालून तुला मग सरळ करेन मी. हा, एवढ्या वेळ मी तुला घेतलं, इमोशनली मध्ये घेतलं मी. हा, पण आता मी